पुण्यातील सोमवार पेठेत असलेले हे त्रिशुंड गणपती मंदिर, शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ गिरीगोसावी पंटाचे आहे. हे मंदिर भीमगिरीजी गोसावी महंतांनी 26 ऑगस्ट 1754 रोजी बांधून पूर्ण केले. मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे. बाजूच्या भिंतींवर एकशिंगी गेंड्याला साखळदंडांनी पकडलेले ब्रिटिश सैनिक कोरलेले दिसतात. हे शिल्प भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करणारे असून हे शिल्प म्हणजे इसवी सन 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवला याचे प्रतीक दिसते. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ कोरलेले असून स्तंभांवर घट पल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले आहेत. स्तंभांवर कीर्तिमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. द्वारशाखेवर उजव्या सोंडेचा गणपती, गणेशयंत्र, गजांतलक्ष्मी, निघालेला मोर, द्वारपाल, देवकोष्ठे कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे. मंदिरातील गणेश मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून ती 3 सोंडा व 6 हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याखाली त्याच आकाराचे तळघर असून त्यात दलपतगीर गोसावी महाराजांची समाधी आहे. इतर दिवशी बंद असलेले या तळघराचे दरवाजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जातात. गुरुपौर्णिमेला तळघरातील समाधीचे दर्शन घेता येते. बाकी वर्षभर या तळघरात गुडघाभर पाणी असते.